बायका तर सकाळचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक एकदाच करून टाकतात आणि नवऱ्याला सांगतात तेवढं सांभाळून घ्या बरं का 1 महिना. दोघं येणार असेल तर काही प्रश्नच नाही. दोघं येणार असेल तर चर्चेचा विषयच नाही. अगं म्हणलं त्याच्यात काय काय 2 दिवस तू करत जा, 1 दिवस आपण हॉटेलमध्ये जात जाऊ, एरवी तरी आपण कुठे जातो, मजा करून येऊ. माझं म्हणणं कळलं का? कशाचा भाग आहे हा? विलास आहे, विलास आहे. भिन्न खाणी. हां, काल तर कोणतरी मला म्हणलं की ते ह्याच्यातून आले, काय सातारा भागातून आले होते प्रवचनाला, आणेवाडी. तिकडून कोणतरी काल माझं दर्शन घेतलं, वयोवृद्ध मनुष्य होता. नमस्कार म्हणले. महाराज आम्ही आणेवाडीहून येतो. अरे बापरे. म्हणजे साताऱ्याहून 4ची गाडी पकडून इथे यायचं, प्रवचन ऐकायचं आणि संध्याकाळी घरी जायचं. काय आवड आहे होई, किती आवड आहे बघा. त्याच्या आवडीचं मोल करता येणार नाही त्या व्यक्तीच्या, की एवढी साताऱ्याहून जवळून निघणं, दुपारची गाडी गाठणं, बरोबर इथे येणं, प्रवचन झालं की धावत धावत जाणं, एस टी बघणं आणि 10 वाजेपर्यंत घरी पोचणं अवघड आहे. विचार करा. याच्यातून त्याला किती कळलं, काय नाही हा प्रश्न बघून विचारू का. त्याला आलेला अमृतानुभव एवढंच बघून घ्या. अमृतानुभव येतो म्हणून कष्ट सहन करतो. माझं बोलणं कळलं का? रोजचे जे 100-150 रुपये घालवत असेल रिक्षाला, एस टीला, त्याला त्याचं मोल वाटत नाही, कारण अमोल मिळतं. म्हणून काही काही गोष्टीची किंमत करायची असते आणि काही काही गोष्टीची किंमतच करायची नसते. पण माणसं ज्याची किंमत करायला नको त्याची सुद्धा किंमत करतात, इथेच गोंधळ होऊन जातो. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, सत्यानंद चिद्घन आत्मा सर्व काळ पूर्ण, ते होऊन अज्ञान कारण दृश्य. जे अपूर्ण आहे ते पूर्ण होईल, जे पूर्णच आहे त्याला पूर्ण होण्याचं काय कारण आहे? जे पूर्णच आहे, पूर्णच आहे, संपूर्ण पूर्ण आहे. काही पूर्ण होण्याचं काही कारण नाही, पूर्ण होण्याचं कारण नाही. खच्चून भरलेलं आहे. कोंडून धरीन जीवे देह भावे पुजीन, होईल ने कळसाले स्थिरावले अंतरी. तुका म्हणे गोजिरिया विठोबा पाया पडो द्या. कोंडून धरीन जीवे. तसं ते चिद वस्तू आत्मसत्ताशी कोंडून भरलेली आहे. कोंडून इतकी का भरावी लागते? कारण नको ती अहंकाराची हवा शिरू नाही. एक तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे बरं का, पिठं भरून ठेवायची असतात ना, ती अशी ठासून पुन्हा अशी भरायची असतात. नुसती अशी ओतली की नाही मग त्याच्यात हवा शिरते आणि बरा होतो. अशी कच्चून भरायची असतात बरं का. लोणचं सुद्धा वर्षभर केव्हा टिकतं? त्याला मीठ घालावं लागतं आणि तेल वरपर्यंत अप टू द ब्रिम तेल लागतं. म्हणजे कळलं का? त्याला भुरा केव्हा येतो? ओलावा संपतो तेव्हा. काही शिरते का डोक्यात? नाही. म्हणून बायका पूर्वीच्या, आता काही प्रश्नच नाही. काय माझ्या ॲक्शनला सुद्धा तुमची रिॲक्शन आहे, म्हणजे किती विद्वान, किती हुशार माणसं. कारण तुम्हालाच लाज वाटली. कोणी घरात लोणचं घालतच नाही, कशाला घालतोय? काय कितीतरी बाटल्या मिळतात, जे इतके आहेत. प्रत्येक भागामध्ये एरिया वाटून गेले. आमच्या मुंबई साईडला बेडेकर आहे, मग कोण तो आणखीन काय इथे प्रगत काय प्रतीक अमकं बरीच आहेत. आणि खाजगी म्हणजे झालं तयारच, काही करायची गरज नाही. पण पूर्वीच्या बायका ते वर्षाचं लोणचं घालायच्या बरं का. आणि ती म्हातारी ते वर ठेवायचं, हात लावायचा नाही, त्याला फडकं बांधून ठेवायचं. पुन्हा अधूनमधून काढून तेल, आणि तेल भरलेलं असलं की भोरा यायचा नाही. तसं तुमच्यातला भक्तिप्रेमाचा ओलावा कायम राहू द्या. नाहीतर आहे त्या शहाणपणाला एकदा भुरा आला ना, म्हणजे फेकून देणं हेच तुमच्या आयुष्याची किंमत आहे. क्षमा करा मला, पण वस्तुस्थिती हीच आहे. म्हणून कोणतीही हवा शिरून देऊ नका आतमध्ये बाहेरची. तुझ्या प्रत्येक दारावर मी बसलोय संरक्षक म्हणून. म्हणून ते बाहेर जाऊन देत नाही, आतल्यात फिरवतो. मग उन्हाळ्यामध्ये ऊन लागून घोळाना फुटतो. मराठी शब्द कळलं का? घोळाना फुटतो आणि फुटल्यावर असं रक्त वाहतं. अरे 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 म्हटलं.
अरे म्हणला नाकातून रक्त व्हायला, म्हणजे तुला आत्ता कळलं हे नाकात रक्त आहे? अहो तुम्ही बघत नाही, जरा जरा लागलं तर रक्त येतं. इथे कितीही इथे आहे सर्व 9 ठिकाणी शरीर फाटलेलं आहे, पण कुठून एक थेंब येत नाही. प्रत्येक दरवाजा प्रभू धरून बसलाय. हे नुसते बघता बघता तुम्हाला अमृत अनुभव येईल, अमृत तत्वाचा अनुभव येईल. आणि जो येईल जो अनुभव, वस्तुत मृत अनुभव नाही, अमृत अनुभव. जो अनुभव आल्यानंतर संपून जातो, काही क्षणाबद्दल आनंद असतो. हा जो अमृत अनुभव आहे, शेवटच्या श्वासापर्यंत प्रभू प्रेमाचं दर्शन होणं, हाच अमृत अनुभव आहे. मग एवढं निजज्ञानाचं दर्शन असताना कोणी निकृष्ट आहे? कोण निकृष्ट असा आहे की याला हे जगत हे माया कार्य, जगत हे अज्ञान कार्य म्हणतो? म्हणून हे अज्ञान नाही तर अपूर्व ज्ञान आहे. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, म्हणून जग ज्ञान स्फुरते, बोलता अज्ञानवादाते, विखुरले होती आते वाचेचिया. महाराज म्हणाले, अज्ञानवादावरून ज्ञान तव नवे अज्ञान. अज्ञानवादी म्हणतात म्हणून अज्ञान आहे असं समजण्याचं गरज नाही. मागे तुम्हाला सांगितलं, वाद म्हणजे इझम्स, वाद म्हणजे अद्वैतवाद. वाद म्हणजे अद्वैतवाद नाही, इझम्स असं त्याचा अर्थ आहे. तसं केवळ अज्ञानवादी म्हणतात म्हणून अज्ञान आहे का? ती व्यक्ती आता नाही आहे, पण त्यांनी एक अशी स्टेटमेंट केली होती 20-25 वर्षापूर्वी की पंढरीची वारी ही अंधश्रद्धा आहे. आता त्यांनी म्हणलं म्हणून पंढरीची वारी अंधश्रद्धा आहे का? आता त्याला पुष्कळ माणसं गेली, बोलले, तो भाग निराळा, ते इमॅटेरियल, त्यात विषय महत्वाचं नाही, नाही का? डोळसपणाने केली जाते ती पंढरीची वारी आहे. पंढरीच्या वारीमध्ये प्रत्येकाला अमृत तत्वाचा अनुभव येतो म्हणून न चुकता जातो. अशी एक आहेत का? 2 आहेत का? लाखोनी आहेत, लाखोनी आहेत. मग एक समजा एक व्यक्ती चुकीची असेल, पण लाख व्यक्ती तरी चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, अज्ञानवादे करून ज्ञान तव नव्हे अज्ञान. अज्ञानवादी म्हणतात म्हणून ज्ञान अज्ञान नव्हे, अज्ञानवादी म्हणतात म्हणून अज्ञान अज्ञान नव्हे. हे असंच आहे. काय म्हणतायत महाराज? हे आहे ते ज्ञानच आहे, केवळ ते म्हणतात म्हणून नव्हे. पुढे म्हणाले, परी नाथेलाचे अभिमान उभा टाके. उगीच नाही बरं का, उगीच अभिमान उभा राहतो. सासू सुना असल्यानंतर हिने केलेलं बरोबर म्हणायचंच नाही, तिने केलेलं बरोबर म्हणायचंच नाही, हा तर नुसता अभिमान उभा राहतो. याच्यापेक्षा असते काही नाही. काय बाप लेक असले अभिमान उभा राहतो, साहेब नोकर असला अभिमान उभा राहतो. प्रत्येक ठिकाणी अभिमान असतोच. माझं म्हणणं कळलं का? काय अभिमानापासून 2 मागे पाऊल सरा, निवांत राहाल, निवांत राहाल. म्हणून अनुस्थित संधिहीन सर्वत्र समान चिन्मात्र ऐक्य ज्ञान पालटू नये. ज्याच्यामध्ये कधीही पालट होत नाही असं चिन्मात्र निज ज्ञान, ज्याच्यामुळे पालट होतो म्हणजे विलास दिसतो. पालटतो म्हणजे विशेष काही नाही. माझं बोलणं कळलं का? पालटणं म्हणजे विशेष काय झालं? विशेष काही नाही झालं, फक्त विशेषत्वाने दर्शन घडलं. तेने प्रकाशे करून एक ज्ञान एक अज्ञान उपजवो आणि ज्ञान अभिमान जगची स्फिती. मग या लोकांनी काय केलं? जे मूळ स्वरूप ज्ञान आहे त्या ज्ञानाचे 2 भाग केले. एकाचं नाव ठेवलं ज्ञान, दुसऱ्याचं नाव ठेवलं अज्ञान. काय भाग केला? एकाला अज्ञान म्हटलं. अज्ञान म्हटल्याबरोबर तत्सापेक्ष ज्ञान आलंच, म्हणायलाच पाहिजे. एकाशी म्हणता भले, दुसऱ्याशी नाही का? सहज झालं की नाही? एकाला चांगलं म्हटलं की दुसऱ्याला वाईट म्हणायची गरज नाही. बाहेरची कोणाची, म्हणून आपली श्रद्धा आपण जतन करावी. आणि आपली श्रद्धा आपल्याला जतन करायची असेल तर कुणाला पैसे उचलून द्यावे, पण आपला कान कोणाला देऊ नये. माझं बोलणं कळलं का? नीट लक्षात ठेवा. कुणाचंही ऐकू नका. तुम्हाला आवडतं, तुमचा आनंद तुम्ही भोगा. कशा करता लोकांचं आणावं? आणि लोकांच्या सांगण्यावर तुमचं माझं बरं नाही आहे. माझं बोलणं कळलं का? माझं बरं माझ्यावर आहे,
तुमचं बरं तुमच्यावर आहे. तुम्हाला इथे येऊन बरं वाटतं, तुम्हाला तुमचा आनंद भेटतो म्हणून येता. नाही भेटला तर येणार नाही. कशाकरता सांगितलं? पण नाही भेटेल असं करूच नाही, त्याच्याकरता कान कोणाला देऊ नये. कोण व्यापारी आहे, कोण ऑफिसर आहे, सगळ्या क्षेत्रातली माणसं येतात. भिन्न खाणी, मग ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, भिन्न खाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, पण तेथ देखे जो अभिन्न आकार. या सगळ्यामध्ये एक अभिन्न घडलंय. ते काय घडलंय? सगळे प्रवचनाला आलेत आणि सगळ्यांचा घरातून बाहेर पडताना एकमेव हेतू आहे की आपल्याला बाबा महाराजांच्या प्रवचनाला करेक्ट साथला जायचं आहे. हे अभिन्न आहे ना? हे सगळ्यात अभिन्न आहे ना? का निघताना कुठेतरी निघालाय दुसरा? नाही नाही, निघताना म्हणजे महिनाभर माणसांना नादच असतो. हा नाथाने आपल्या तीर्थयात्रेमध्ये एका चोराला सामावून घेतला होता. माहिती का नाही तुम्हाला कथा? हां, हे बघा दृष्टी कशी आहे. सांगतो चला, काय आता वेळ भरून काढायचा आहे. मजा म्हणून सांगतो, ऐकण्यासारखं आहे. दृष्टी हे बघा, ही अमृतानुभवाची दृष्टी आहे. काय गोड आहे हो. नाथ तीर्थयात्रेला निघाले काशीला. निघाल्यावर आता काही तेव्हा काही रेल्वे नव्हत्या, गाड्या नव्हत्या. आपलं हळूहळू चालत चालत बैलगाड्या अमकं तमकं जायचं. एका गावी त्यांचा मुक्काम होता. एक चोर गेला, दर्शन घेतलं, इकडे तिकडे बघितलं, म्हणला मला तुमच्यावर यायचं आहे. ते म्हणले बाबा काय परवानगी माझ्यावर काही लागत नाही, कोणी आहे? नाही, पण म्हटलं मी चोर आहे. चांगला आहे म्हणले, बाबा तुझ्या इतकं सात्विक माणूस मी बघितला नाही. आपल्या तोंडाने कधी कोण सांगेल का मी चोर आहे? ज्या अर्थी तू सांगतोस त्या अर्थी नक्कीच सावायस. चल म्हणले बाबा, तुला यायला काही हरकत नाही, पण काही भानगड करायची नाही. हां हां हां, तू जर काही भानगड केलीस आणि तुला जर फटके बसले तर मग माझ्याकडे काही नाही. मी कोणाला सांगत नाही, तू कोणाला सांगू नकोस. झालं, निघाले तीर्थयात्रेला. आलं का लक्षात? हां, झाले 8-10 दिवस झाले, पण त्याची रात्र झाली की त्याची हाताला अशी खाज सुटायची. आलं का लक्षात? आता काय करावं? काय चोरायचं तर नाही, पण करावं काय? नाथाने म्हणले चोरावू नका सांगितलं. त्याने काय केलं माहिती आहे का? याची ट्रंक उघडायचं, याचं सामान त्याच्या ट्रंकेत टाकायचं, त्याचं काढायचं आणि याच्या ट्रंकेत टाकायचं. असा सगळा गोंधळ. सकाळी कुठं बघतोय, अरे माझी साडी कुठे गेली? तिने काढली. जी मारामारी. मग शेवटी नाथाने ओळखलं हे काहीतरी भानगड आहे. मग सगळे म्हणले तुमचं मिळालं ना, आता कशाला किटकिट करता? मिळालं ना, झाले असेल काहीतरी इकडे तिकडे, घडलं असेल, द्या सोडून म्हणाले. मग त्याला बोलवला. अरे म्हणले काय केलंस? नाही म्हणला तुमच्या संगत येत आहे म्हणून सकाळ संध्याकाळ जेवायला मिळतो, गेल्यानंतर काय माझी प्रॅक्टिस संपली तर काय, म्हणून मी काल रात्री प्रॅक्टिस करून घेतली. तुमच्याकडे आहे तिथपट सकाळचा चहा मिळतोय, दूध मिळतंय, खाणे मिळतंय, माणसं या महाराज म्हणतात, मला म्हणतात या बसा, हां जेवण करा, खा. पण तुम्ही गेल्यानंतर मग आमचं पोट कसं भरायचं? म्हणून मी बघितलं की माझी प्रॅक्टिस बरोबर आहे का नाही. ते म्हणले आता झाली शेवटची प्रॅक्टिस, एकदा काशीला पोचून द्या आणि तुमच्या घरी जा. हां नाही नाही म्हणले, तसं काही मी काही तुम्हाला नाथ बाबा मी तुम्हाला कुठे गोंधळात आणणार नाही. माझं बोलणं कळलं का? नाथाने त्या चोराला सुद्धा बरोबर घेतला, कारण त्यांना असं वाटलं याच्यात सुद्धा प्रभूचं दर्शनच आहे. दृष्टी चोख असल्यानंतर सगळं चोख दिसतं, कावीळ झाल्यानंतर जग पिवळं दिसतं. काय सांगितलंय त्याच्यामध्ये? नाथ एकटेच हसत होते सगळे गेल्यानंतर, खत 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 असं. उद्धव जिथे होता, उद्धवजी म्हणाले नाथा हसताय? नाही म्हणले की जरा गंमतच झाली. म्हणली गंमतच झाली. काय मग? काय नाही म्हणाले, आपलं प्रभूची लीला बघतोय. हां काय प्रभू आहे म्हणाले. हां माणसांच्या जवळ चाव्या असून तुझा त्यांची कुलप त्यांना निघत नाहीत. आणि हा कोणाच्याही कुलप उघडतोय, सत्पुरुष आहे.
माणसांना आपल्या हृदयातली जी काही आहे त्याची कुलप निघत नाहीत, ते उघडण्याकरता संत लागतात. याची चावी कोणत्याही कुलपाला चालते. काय महान माणूस आहे म्हणाले. उद्धवजी म्हणले, नाथ बाबा तुम्ही कुठूनही चांगला अर्थ काढता. अरे म्हणले, मी चांगलाच आहे म्हणून चांगला अर्थ निघतो. माझं बोलणं कळलं का? तसं अर्थातून अनर्थ काढायचा तर काढता येतो, तसं ज्ञानाला अज्ञान म्हणायचं तर म्हणता येतं. त्याचं हे दर्शन आहे. किंबहुना ज्ञानाचं दर्शन आहे, अज्ञान नाही हे सांगण्याकरता अमृतानुभव एवढा मोठा ग्रंथ झाला. नाही तर काही होण्याचं काही कारण नव्हतं. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, आणि अज्ञान म्हणे स्फुरत असे अर्थपण, आता तेच अज्ञान कवण वाणिजेना. म्हणून महाराज म्हणाले, आता अज्ञान नाही जाण, परी दृश्याच्या अनुमान धरुणी मानिती अज्ञान तरी ते नव्हे. दृश्य जगताकडे बघून, दृश्य जगत हे अज्ञान दर्शन आहे, नव्हे नव्हे ज्ञानाचं दर्शन आहे. चुकीचं बोलू नका. मोठा माणूस होता, 4 मुलगे होते, त्यातला असे 4 जण बसले होते. त्यातला मधला बसला होता, त्याच्या पाठीवर हात ठेवला. हा माझी खूप सेवा करतो, हा फार मुलगा माझा गोड आहे. दुसऱ्याबद्दल काहीच बोलला नाही, पण माणसांना कळायचं ते कळलं. बाहेरची माणसं म्हणली, बघा ना मधल्याबद्दलच बोलले, इकडचे बोलले नाही. ते म्हणले, बोलले कसे, आज समारंभ आहे म्हणून आले, ते एरवी येत नाहीत, हा 24 तास सेवेत असतो. हे बाकीचे 3 समारंभ आहे म्हणून आले, ते एरवी येत नाहीत, एरवी येत नाहीत. एरवी त्यांना फुरसत नसते. म्हणून त्यांनी सांगितलं ते बरोबर सांगितलं. माझं बोलणं कळलं. मग बाहेर गेल्यावर म्हणले, आम्ही काय तसं काही हे करत नाही, आम्ही सणावाराला बाबांना 5-5 हजार रुपये देतो. ते बापाच्या नावावर कळलं. बापांनी मनी ऑर्डर करून पाठवली. म्हणले, माझ्या पैशावर शिकलं आणि मला काय पैसे देता, मेजास मारता काय लेको. तसं त्याच्याच सत्तेने जे जगायचं आणि त्याला अज्ञान म्हणायचं, त्याच्या सत्तेने जगायचं. सगळा श्वास त्याच्या क्रियेतून चालू आहे आणि त्याला अज्ञान म्हणायचं. कोडे निकृष्टे. म्हणून महाराज म्हणाले, उपजोनी ज्ञानाभिमान जगची स्फिती. अरे जग कशाचं स्फुरण आहे, सत्तेचं. अज्ञानाचा बाध देखला ते ज्ञानी अभिमान वेटला, फुकाची या बोलासाठी देगा. उगीच फुकटचा अभिमान. ज्ञान अभिमान दुर्वासाशी, व्यर्थ शापिले अंबरीशासी. मज होणे पडले त्या वेशासी, ज्ञानाभिमानासी होणी. ज्ञानाभिमान ब्रह्मयासी, चोरो नेले गोपाळ वत्साशी. मज होणे पडले त्या वेशासी, ज्ञानाभिमानासी होणी. काय म्हटलं, लक्षात आलं का? काय आहे? दुर्वासाला काय झाला? ज्ञानाभिमान झाला. ज्ञानाभिमान झाल्यानंतर परीक्षितीची नको भक्ती करण्यामध्ये व्यत्यय आणला. संपलं. पुढचं काही सांगायची गरज नाही. व्यर्थ शापेले अंबरीशासी. कारण नसताना त्याला शाप दिला. काही कारण होतं का? त्याने तुझं काही वाईट केलं होतं का? फक्त एवढंच, मी आल्याशिवाय पारणं सोडू नको. त्यांनी पारणं सोडलं नाही, फक्त तुळशीचं तीर्थ घेतलं. तेवढं तरी घेतलंस का नाही? शाप दिला, 10 जन्म घ्यावे लागतील. ते विचार पडलं. ज्याच्याकरता तपश्चर्या केली ते वाटणीला आलं. खाली पडल्याबरोबर विष्णूचं सुदर्शन आलं. सुदर्शन त्याला आणि त्याच्या मागे सुदर्शन. शब्द कळला का? विष्णूने आपली मांडीवर राजा अंबरीशीला घेतला. तो त्याच्याकडे बघतोय, त्याला सुदर्शन आणि त्याच्या मागे सुदर्शन. मग पळतंय. इंद्राकडे गेला, चंद्रा हे सगळ्याकडे गेले, देवादिकाकडे गेले. ते म्हणले आमच्या हातात काही नाही. शेवटी देवाकडे गेले. ते म्हणले माझ्याही हातात काही नाही. ज्याच्याकरता सोडलंय त्याचे जाऊन पाय धर. भक्ताचं जाऊन दर्शन घे, त्याची माफी माग. त्याची माफी माग. माझी काय मागतो आता? ते गेलं, सोडणं माझ्या हातात आहे, पण परत येणं माझ्या हातात नाही. देवाला वाटलं याला जरा पळवावं. एवी तेवी हा आपल्या जवळचा नाहीच आहे, म्हणून तर नाव दुर्वास. ज्याचा वास देवापासून दूर आणि ज्याच्या अहंकाराचा वास दुरून सुद्धा येतो,
माझं बोलणं कळलं का? हां. त्याला दुर्वास म्हणावं. दुर्वास म्हणावं. दुर्वास म्हटला की तिथे दुस्वास आलाच. याचं का चांगलं आणि माझं का चांगलं नाही, त्याचं कसं झालं आणि माझं कसं झालं, काय कारण आहे? तुझं जसं व्हायचं तसंच झालं, कुणी काही बदलू शकत नाही. अज्ञानाचा बाध देखला तै ज्ञानी अभिमान वेठला, फुकाची या बोलासाठी देखा. फुका उगीच अज्ञान नाही वस्तुता, ते निवारणची झाली व्रथा. अज्ञानच नाही तर निवारण कुठे? म्हणून पहिला शब्द नीट लक्षात घ्या, अज्ञानाचा धांडोळा. इथे जर कोणी चोर आला असेल गर्दीत, नाही का, समजा आपण, तसं कोणी इथे नाही आहे आणि आला तरी त्याला प्रवेश आहे ऐकायला, खिशे कापण्याकरता नाही. आपल्याकडे सगळ्यांना परवानगी आहे, मग चोरला सुद्धा का नाही? हां, त्याचं जीवन जर पालटत असेल तर त्यांनी ऐकायला यावं, काय बिघडलं?